पुण्यात दादा आणि शिंदेंची चर्चा, भाजप सोबत युती तुटणार असल्याची शक्यता। पुणे भाजपला लागली गळती, माजी नगरसेवक दादांसोबत भाजपत अनेक जणांचा राजीनामा। मुंबई महानगरपालिकेमध्ये अनेक ठिकाणी चौरंगी लढत, अनेक पक्ष एकमेकांसोबत। नाशिकमध्ये भाजप विरोधात शिंदेसेना आणि एनसीपी एकत्र। नवी मुंबईमध्ये महायुती तुटली, शिंदे सेनेचं स्वबळ। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपकडून शिंदे सेनेत शेवटचा प्रस्तावावर काय निर्णय होतो हे बघणं महत्त्वाचं। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी आता एकत्र लढणार। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये घड्याळासोबत जाण्याचा कार्यकर्त्यांचा निर्णय। कार्यकर्त्यांसाठी निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, मात्र घड्याळ चिन्हावरती लढणार नाही, रोहित पवार यांच्याकडून हे स्पष्ट। मोदी आणि ईव्हीएमच्या जोरावरती भाजपचा माज, संकट नीट ओळखा, एकत्र या, मुंबई वाचायला हवी, राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना हा कानमंत्र। आता ईव्हीएम, मोदी, पैसे वाटप यावरून विरोधक टीका करतील, अशा वक्तव्यांना जनता गांभीर्याने घेणार नाही। मंत्री संजय शिरसाट यांचा राज ठाकरेंवर हा पलटवार। मुंबईमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का, माजी नगरसेविका राखी जाधव यांच्या हाती आता कमळ, पराग शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश। मुंबईसाठी भाजपची 67 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यासह तेजस्वी घोसाळकर, नवनाथ बन यांना संधी, एबी फॉर्मसही केलं वाटप। मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचं काहींचं स्वप्न उद्ध्वस्त करायचंय, बाळा नांदगावकर यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा, भाजपकडून उत्तर भारतीयांना जास्तीत जास्त तिकीट, अविनाश जाधव यांचीही टीका। माजी महापौर किशोरी पेडणेकरांना अखेर उमेदवारी जाहीर, प्रभाग 199 मधून निवडणूक लढवणार, प्रभाग 198 मधून अबोली खाडे यांना संधी, शेवट गोड झाला, एबी फॉर्म मिळताच पेडणेकरांची ही प्रतिक्रिया। ठाकरेंच्या शिवसेनेकडून आतापर्यंत 102 जणांना एबी फॉर्म, मुंबई पालिकेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर, अनेक माजी नगरसेवकांसह काही नेत्यांच्या मुलांनाही दिली संधी।